आज शिवाजी पार्कमध्ये आलेला आहात. देशभरामध्ये विद्यार्थी जल्लोषवर सेलिब्रेशन करत आहेत. तुम्ही देखील आता काय एकूणच तुमचं मत आहे या सगळ्यामध्ये? सो आज अद्यांतर इथे तर प्रोटेस्टचा माहोल होणार होता, पण रेजिग्नेशनमुळे आज सेलिब्रेशन आहे. अँड मोस्ट ऑफ पीपल फील की जे केलं आहे ते चांगलं नाही आहे, किंवा तुम्ही खूप असं तुम्हाला वाईट वाटेल नंतर तुमचा जो निर्णय त्याचा पश्चाताप होईल असं तसं. बट आय फील की आपला एज्युकेशन सिस्टीम खरंच खूप जास्त निथाळलेलं आहे. जसं आज जर एवढे स्टुडंट, म्हणजे हे फक्त सगळे स्टुडंटच नाही, ते खूप जण छोटे पोरं आहेत, तरुण आहेत, परत वयस्कर जण आहेत, तर त्यांना कुठे ना कुठे वाटतं, त्यांना कुठे ना कुठे चिंता आहे की खरंच म्हणजे त्यांच्या काळापासून ते आतापर्यंत जे पण एज्युकेशन सिस्टम चालत आलं ते म्हणजे तुम्ही एक बदल तरी घडवा ना, ते एक सेम नाही ठेवू शकत आपण. सो जे जेनझी बोलतायत आणि एवढे पेपर लीक, म्हणजे तुमचं म्हणजे एक डायपर जरी लीक होतो इथे तरी आईला काळजी पडते की नेक्स्ट टाइम ती असली नाही पाहिजे. सो तुमच्या 12 वर्षापासून एवढे पेपर लीक आणि तुम्हाला काही काळजी, त्या पेपर लीकमध्ये किती जण सुसाईड करतात, त्यांच्या पॅरेंट्सचं डिप्रेशन, त्या सुसाईडमध्ये असलेल्या आसपास कलिग लोकांचं डिप्रेशन, फ्रेंडशिपचं डिप्रेशन, किती लोकांना डिप्रेस होतं. तर हे जे काही निर्णय असेल ते मी म्हणणार चांगलं आहे. आणि याच्या पुढे जे असणार आहे, जसं की खूप जण म्हणतात निर्मलाताई फायनान्शियल आणि गडकरी सरांचं पण त्यांना हे पाहिजे रेजिग्नेशन. सो समवेअर आय ऑल्सो फील की असलं पाहिजे, कारण हे जे आज तुम्ही बघताय हे खड्डे आणि परत जे टॅक्स प्रत्येक गोष्टीवर लावला जातो, तुमच्या खाण्यापासून पिण्यापासून झोपण्यापासून उठण्यापासूनचा टॅक्स असतो, ते पैसे कुठे गेले? नाव द गव्हर्नमेंट हॅव टू गिव्ह ऑल आन्सर विच यूथ इज आस्किंग. या सगळ्या गेली 30 दिवसापासून आंदोलन होतं दिल्लीमध्ये, देशभरामध्ये. तुम्ही देखील कदाचित त्याच्यात सहभागी झालात. मला तरी भीती वगैरे वाटली नाही की आपण गेलं तर आपलं काय होईल वगैरे असं काही? नाही सर, बघा आता लोकांना हे बघा, जर जे लोक शांत बसलेत, ज्यांचा शांतीचा इतिहास आहे, तो कधी इतिहास बनलाच नाहीये. ठीक आहे, इतिहास आपला इंडियाचा इतिहास दरवेळेस हा सांगतो की तुम्हाला आवाज उचलावाच लागतो आणि आवाजच तुमची पॉवर आहे. सो तुम्ही अंगावर मारताय, तुम्ही जिभेवर तर मारत नाही कोणाच्या, तुम्ही कितीही मारा, काही करा, पण जे आहे ते आहे. आणि इट्स नॉट ओनली वन जनरेशन, लाईक नॉट ओनली जेनझी, आपले वयस्कर. आणि तुम्ही जर दिल्ली प्रोटेस्टमध्ये बघितलं असेल, फक्त जेनझीच नव्हते, फक्त त्यांचे आई वडील असते, ज्या लोकांनी सुसाईड केले त्यांचे बाहेर, तर हे फक्त जेनझीचा मुद्दा नाही, हा सगळ्यांचा मुद्दा आहे. तर लोक म्हणतील की बाई मारणार किती मारणार, तर आता लाखोमध्ये येणारे मारणार आहे, तर तुमच्या गव्हर्नमेंटवर पण तेवढं होणार. आणि गव्हर्नमेंट म्हणतेच की जर स्टुडंटसाठी जे करता येईल ते करा, तर झालंच पाहिजे आणि त्याची भीती नसली पाहिजे. जेनझीचा हाच एक खूप मोठा पॉवर आहे की ते कोणाला घाबरत नाही. आणि हेच असतं, आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये पासून ते सगळ्यापासून ते हेच असतं की उलटे बोलतात. भाई आज बोलतोय म्हणून हे सेलिब्रेशन बघायला भेटतं, अदरवाईज आपलं एज्युकेशन सिस्टम पुढच्या इलेक्शन नंतर पण बदललं नसतं. सो आय एम एक्सायटेड की नेक्स्ट इलेक्शन आता कसं होणार आहे, काय होणार. दॅट्स अ रिअल फिल्म, रिअल सिनेमा वी कॅन सी.